तर आपण हा एक्झाम्पल बघत होतो. बघा आता टोटल रेव्हेन्यू बघा. टोटल काय ह्याचा काय टोटल किती मिळते सांगा. कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करा आणि सांगा लगेच लगेच. 895 आहे ना. चेक करा आणि सांगा. 580 हे सगळं बरोबर आहे का सांगा. अरे आहात का नाहीत. बरोबर आहे का. हो ठीक आहे. आपल्याला काय म्हणलं क्वेश्चन घ्या बघा. पर्सेंटेज शेअर ऑफ रेव्हेन्यू कॉन्ट्रिब्युटेड बाय प्राईम टू टोटल रेव्हेन्यू ऑफ मोला फॉर एंटायर ड्युरेशन इज. टोटल किती म्हणजे तो पण ते पण टोटल पण बघा. काय म्हणजे टोटल पण एवढा आहे. बघा आता प्राईमचा शेअर किती असेल. किती असेल. $23.97 बरोबर आहे चंद्रलेखा. बी बरोबर. ठीक आहे. पुढा नेक्स्ट बघा. डेटा गिवन इन द फॉलोइंग टेबल समरायझेस मंथली बजेट ऑफ एन एव्हरेज हाऊसहोल्ड. मग यात वेगवेगळे कॅटेगरी दिलेले आहेत. ठीक आहे. काय म्हणतात अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज ऑफ द मंथली बजेट नॉट स्पेंट ऑन सेव्हिंग इज किती आहे. कळलं. सोपं जातं हे काय अवघड नाही. लगेच तुम्हाला जमायला पाहिजे. हे मंथली बजेट आहे. टोटल टोटल मंथली बजेट बघा किती आहे. नॉट स्पेंट ऑन सेव्हिंग मग सेव्हिंग सोडून बाकीचे ऍडिशन करा आणि बघा किती पर्सेंटेज पडतोय तो. 10,500 ना. 500 मधून 1500 गेला म्हणजे 9. काय मिळते सांगा लगेच. काय आहे आन्सर. बरोबर बरोबर दोघांचं बरोबर आहे. 86% ऑप्शन डी. ठीक आहे. तसंच बघा हा पण 23. Following table provides figures in rupees on annual expenditure of a firm for 2 years. In 2011, which of the following two categories have registered increase by same percentage? तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करावं लागेल. यांचं टोटल बघा किती आहे. टोटल 2010 किती होते बघा आणि 2011 टोटल किती होते पहिल्यांदा फाइंड करा. किती होते बघा टोटल. 72, 92, 1,01,000, 8, 13, 200. बरोबर. आणि इथं किती पण फाइंड करा.
बरोबर का? असं काहीतरी मिळालंय. वरती लिहितो मी 99190 आणि इथं 113200. ठीक आहे, काय म्हटलं बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग टू कॅटेगरीज हॅव रजिस्टर्ड इनक्रीज बाय सेम पर्सेंटेज. ठीक आहे, किती टक्क्याने वाढले बघा. एवढं सगळं टोटल एवढं सिम्पल क्वेश्चन होता ना. सिंपल क्वेश्चन होता, उगीच आपण एवढं करत बसलो. आता किती चेंज झाला बघा, कोण कितीने वाढलाय. मला रॉ मटेरियल बघा कितीने वाढलाय, 1040 ने चेंज आहे. 20 काय 20 चेंज झालंय काय मला कळलं नाही, काय म्हणत. काय म्हणणार डायरेक्ट 2% सांगत आहेस काय याचा. ठीक आहे, याचा चेंज किती आहे, 20% झाला. तसं बाकीच्याचं पण फाईन करून बाकीचे मिळते चेंज. पॉवर अँड फ्युएलचा किती आहे, तर 3600 3600 डिवाइड बाय 9000 40% किती, 5000 ने वाढलाय. 5000 डिवाइड बाय 20000 25% मिळते. ठीक आहे, इथे किती वाढलाय, 50,000 19,500 कमी झालं तर सोडूनच द्या. 22,000 आणि 26,400 म्हणजे 4,400 इन्क्रीज. किती होता पहिला, 22,000 याला 20%. म्हणजे काय म्हटलंय, सेम कोण आहे, हा आणि हा. कुठे आहे बघा ऑप्शन, रॉ मटेरियल अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे हा. कळलं का सगळ्यांना. कळलं का. हो, प्रियंका कळलं का. हो ठीक आहे, चला करूया क्लिअर. नेक्स्ट बघूया आता 24. A shaving set company sells 4 different types of razors. Legend smooth, soft, and executive. Legend sells at rupees 48, smooth at rupees 63, soft at rupees 78, and executive at rupees 173 per piece. The table shows number of
numbers of which are sold in each quarter of a year. ठीक है. Which product contributes the greatest fraction to the revenue of the company in that year? सगळ्यांचं टोटल करा पहिला, म्हणजे पूर्ण वार्षिक Q1, Q2, Q3, Q4 मिळून एक वर्ष पूर्ण असतो. ठीक आहे. त्याला सगळ्यांचं टोटल करा आणि त्याला मल्टिप्लाय करून बघा कोण जास्त रेव्हेन्यू जनरेट करते ते बघूया आपण. कळलं काय? सगळ्यांचं टोटल करा, यांचं टोटल किती मिळते बघा. एवढा 10,2,5,1,0. ठीक आहे. स्मूथचा किती असेल? कॅल्सियम लवकर लवकर करा. हा जरा स्मूथचा काहीतरी. याचं सॉफ्ट. आणि असे किती आहेत? ठीक आहे. कळलं घेत पण एवढे टोटल एवढे रेझल्ट गेलेले आहेत. आता प्रत्येकाची प्राइस बघा. रिलिजनचं कॉस्टिंग किती ते सगळं फाइंड करा. रिलिजनचं किती? रिलिजन सेल्स एट ₹48. या अमाऊंटला इंटू 48 करा, किती मिळते बघा. 48 इंटू 102510 किती मिळतोय? मिळाला काहीतरी 492048 ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह कितीला आहे? 173 39284 इंटू 173 मिळाला आन्सर 6796132. माहित स्मूथला किती? 63 80059 इंटू 63 हा झाला 5043717. सॉफ्टला आहे ₹78 72186 इंटू 78 याला 5630508 बरोबर. मग त्यातनं ग्रेटेस्ट फ्रॅक्शन ऑफ रेव्हेन्यू टू द कंपनी कोण कडे करतंय? तर एक्झिक्युटिव्ह. आन्सर असेल बी. बरोबर आहे प्रियंका. चंद्रलेखा कळलं का? हो क्लिअर. ठीक आहे. तर आज पाय चार्ट बद्दल एवढं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. उद्या हा पार्ट नवीन घेऊया परत. ठीक आहे. सोपं आहे, जास्त अवघड नसतं. लाईन ग्राफच आहे ते. बाकीचे पण असते तर बघू तेव्हा उद्या स्टार्ट करू. इथपर्यंत कोण काय डाऊट आहे का पाय चार्ट मध्ये? पाय चार्ट मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. सगळे तुम्ही
अरे मगाशी हे एक्झाम्पल घेतलंच नाही का आपण? हे तुम्ही सांगायचा आन्सर काय असणार आहे. सांगितलं व्हॉट इज द अँगल फॉर द सेक्टर रिप्रेझेंटिंग पेपर कॉस्ट. 23 कुठं आणलं? 23rd एक्झाम्पल म्हणत आहेस का? कसं काय 45 बाळांनो? सिंपल बघा. व्हॉट इज द अँगल फॉर सेक्टर रिप्रेझेंटिंग पेपर कॉस्ट. पेपर कॉस्ट किती आहे? 10%. पूर्ण पाय चार्ट किती डिग्रीचा असतो? सिंपल बघा, 100% म्हणजे किती डिग्री असणार? 360 डिग्री. मग 10% किती असेल? फक्त 10 ने डिवाइड करा, 36 डिग्री. बरोबर. चंद्रलेखा 23 काय म्हणत आहेस? 23rd क्वेश्चन म्हणत आहेस का? 23rd एक्झाम्पल बघायचं आहे का? नाही. 23 म्हटलं मला वाटलं काय वेगळं आहे. ठीक आहे. हे 36 कळलं सगळ्यांना? चुकून जातं. ओके, ठीक आहे. हे कळलं का? प्रियंका कळलं का 45 का नाही? हे सिंपल रेशो लक्षात ठेवा. मी तुम्हाला आधीपासून सांगितलं 100% म्हणजे 360 डिग्री. ठीक आहे. मग समजा म्हटलं असेल 25%, काय करायचं आपण? 25% म्हणजे 360 इंटू 25 आणि हा 100 आपण या बाजूला आणतो, डिवाइड बाय 100 काय असेल तो. किती असू दे आपण त्याचा आपण पर्सेंटेज काढू शकतो. हे फक्त लक्षात ठेवायचं. 100% म्हणजे 360 डिग्री झालं. मग तुम्ही यातलं कोणतंही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, काही वेळा पेपरवर विचारलेलं असेल, ते पण बघा. ठीक आहे. म्हणजे आपण शक्यतो हे बऱ्यापैकी आपलं जे काही पाठ राहिला तो सगळा पाठ तो कम्प्लीट करू. ग्राफचा पण एक पाठ राहिला मला वाटतंय. हे पर्सेंटेज आपण बघितलेले बरेच. ग्राफ म्हणजे हा असला पाठ एक म्हणजे आता आहे का? हा, हे असले क्वेश्चन आपण जास्त बघितलेले नाहीये. ठीक आहे. बार चार्ट म्हणतो आपण याला. मग हे पण एक्झाम्पल्स उद्या बघूया. त्यामुळे पर्सेंटेज वगैरे याचा पाठ जो राहिलेला पाठ होता म्हणजे पाय चार्ट वगैरे तो पण पाठ पूर्ण संपतोय. ठीक आहे. शक्यतो या वीकेंड सॉरी या मंथ एंड पर्यंत पूर्ण ऍप्टीचा सिलेबस कव्हर होईल. मग नंतर तुम्ही काय करायचं, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करत बसायचे आहेत आपल्याला आणि जे काही डाऊट असेल ते नंतर विचारत जावं. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे जे काही बुक असतील त्यातले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नंतर त्यातले जे काही डाऊट असेल ते आपण नंतर क्लिअर करू.